ढोणेवाडी सरकारी प्राथमिक कन्नड मराठी शाळा समस्येच्या गर्तेत, नियोजनाअभावी विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात. मुतारी शौचालय 4 महिन्यांपासून बंद अवस्थेत, विद्यार्थ्यांची कुचंबना, पालक चिंतेत. लहान मुलांच्या आयुष्यात शाळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शैक्षणिक दृष्टिकोनासोबत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं. मात्र ढोणेवाडी तालुका निपाणी येथील सरकारी कन्नड मराठी शाळेतील अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. त्यामधील मुतारी व शौचालयांची ही एक ज्वलंत समस्या आहे. गेल्या 4 महिन्यापासून मुतारी व शौचालयाची दुरावस्था झाल्यामुळे मुलं, मुली व महिला शिक्षकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. एवढी भीषण समस्या असताना या समस्येकडे ग्रामपंचायत व शिक्षण खातं दुर्लक्ष करत असल्यानं पालक व ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ढोणेवाडी प्राथमिक शाळेच्या आवारात मराठी कन्नड शाळा एकत्रित असून मराठी शाळेची पटसंख्या 250 तर कन्नड शाळेची पटसंख्या 80 आहे. निपाणी रेंजमध्ये जास्त पटसंख्या असलेली ही एकमेव सरकारी शाळा आहे. पण या शाळेच्या विकासासाठी नेहमीच दुर्लक्ष होत आहे. सध्या तरी शाळेच्या आवारात असलेल्या मुतारी व शौचालय कोसळून 4 महिन्यांचा कालावधी उलटला तरी या समस्यांकडे लक्ष देण्यास कोणाला फुरसत नाही. हायटेक जमान्यात मुलामुलींना उघड्यावर व उसाच्या शेतात शौचालयाला व लघुशंकेला जाण्याची नामुष्की आली. त्यामुळं मुलामुलींच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यानं पिण्याच्या पाण्यासाठी भटकावं लागतंय. मुलांना शुद्ध पाणी मिळावं म्हणून कन्नड शाळेच्या आवारात बसवण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचं उद्घाटन फक्त झालं, पण विद्यार्थ्यांना आज तागत पिण्याचं शुद्ध पाणी मिळालंच नाही. यासह अनेक समस्यांचा सामना करण्याची वेळ विद्यार्थ्यांना आली आहे. सरकार शिक्षण खात्यावर भरमसाठ निधी खर्च करत असताना ग्रामीण भागातील शाळा मात्र अनेक समस्यांच्या गर्तेत अडकल्यात. ढोणेवाडी सरकारी मराठी कन्नड शाळेच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत आणि शिक्षण खात्याला अद्याप मुहूर्त सापडला नाही. त्यामुळं जर मुलामुलींवर आरोग्याची समस्या उद्भवली तर या शिक्षण खातं व ग्रामपंचायतीला जबाबदार ठरणार असल्याच्या पालकांनी संतप्त भावना व्यक्त केल्यात. बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे.